सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय। या घटनेतला जो कोणी मास्टरमाइंड असेल त्याच्या मागे कोणीही उभा राहिलेला असला तरी कुठलीही हायगय न करता त्याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल अशी भूमिका सरकारने घेतली असली तरी अजूनही मास्टरमाइंड हाती लागलेला नाही। या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांना न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे। पण या सर्वपक्षीय मोर्चामध्ये काहीतरी वेगळेच राजकीय डाव टाकले जात असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत आणि यामध्ये शरद पवारांचं नाव पुढे येताना दिसतंय। पण हे डाव कसे, कोणासाठी टाकले जाणार आणि मुळात यातून काय साधलं जाणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत। या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। नुकतंच नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडलं। त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भात मोठे वाद निर्माण झालेले आपण बघितले। त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातले आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूने मारेकऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती। अर्थात या प्रकरणात 7 पैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पण धनंजय मुंडे यांचे विश्वासू समजले जाणारे वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं असून तेच या पाठीमागचे मास्टरमाइंड असल्याचे आरोप अनेक लोकप्रतिनिधींनी केलाय। अर्थात खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले वाल्मिक कराड फरार असून या संदर्भात महायुती सरकारने अपेक्षित असलेली ठोस भूमिका अजूनही घेतलेली नाहीये। तसंच मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असल्यामुळे आरोपींना अभय मिळू शकतं, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासंदर्भात देखील काहीच पावले उचलली जात नसल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय। तो मुद्दा अजून प्रभावी करण्यासाठी आता सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे। आता यामागेही काही राजकीय गणित असल्याचं बोललं जात आहे। ते गणित समजून घेताना आपल्याला 3 महत्त्वाचे मुद्दे बघायला मिळतील। त्यातला पहिला मुद्दा असा की या मोर्चाच्या माध्यमातून जातीय रंग आणखी गडद केला जाईल असं बोललं जात आहे। कारण लोकसभा निवडणूक असेल किंवा मग विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष बघायला मिळाला। अर्थात विधानसभेला मराठा समाज विखुरला गेल्यामुळे मराठा फॅक्टर विधानसभेच्या निवडणुकीत प्रभावी ठरलेला दिसून आला नाही। त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी आणि जातीय समीकरणे सेट करण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय अशी चर्चा आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर अत्यंत प्रभावी आणि निर्णायक ठरला होता। तोच फॅक्टर विधानसभेतही तसाच प्रभावी ठरेल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण तसं समीकरण बघायला मिळालं नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा निशाणा भारतीय जनता पक्षावर आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर असतो। तो निशाणा अधिक प्रभावी होत जावा, कारण मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात कमबॅक होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे विरोधी पक्षाकडून म्हणा किंवा मग एकंदरीत मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांना फोकसमध्ये आणण्याची ही नामी संधी आहे अशी चर्चा ऐकायला येते। कारण या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी नेते जरी असले तरी फोकस हा मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार या दोघांवरच राहणार असल्याच्या चर्चा आहेत आणि मराठा समाजाची एकत्र मोठ बांधण्यासाठी मनोज जरांगे पाटील अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहेत। त्यामुळे हा मोर्चा अत्यंत फायद्याचा ठरू शकतो। यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्यामुळे बीडच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार सक्रिय होऊन सगळे गेम बदलतील अशी शक्यता वर्तवली जाते। कारण बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करून संदीप क्षीरसागर यांना तिथं मोठं करण्याचा एक डाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या प्रकरणात संदीप क्षीरसागर अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवत असल्याचं दिसतंय। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला इथे शह द्यायचं असेल तर संदीप क्षीरसागर यांच्या पाठीमागे ताकद उभी करणं अत्यंत गरजेचं आहे। अर्थात धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे नेते असल्यामुळे जर धनंजय मुंडे यांना कंट्रोल करता आलं तर राज्यभरात देखील याचा परिणाम होऊ शकतो।
आणि शरद पवार गट अजितदादांना मात देऊन पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे हा सर्वपक्षीय मोर्चा असल्याचं बोलल्या जात असलं तरीही याच्या पाठीमागे शरद पवारांची राजकीय खेळी असल्याची गणितं अनेक जण मांडत आहेत। आता खरोखरच हा सर्वपक्षीय मोर्चा राजकीय हेतूने केला जातोय का आणि शरद पवार यांचा हा डाव खरोखरच प्रभावी ठरेल का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।